नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित कोळकर तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहे. आज जी एक्झाम तुमची झालेली आहे बॉम्बे हायकोर्टची, त्याच्यामध्ये जे तुमचे मॅथ्स आणि रिझनिंगचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती संभाव्य आन्सर काय असतील याच्याबद्दल आपण इन डिटेल डिस्कशन करणार आहोत. त्याचे आन्सर तेच काय आहेत किंवा का नाहीत किंवा काय आन्सर असू शकतात याची संभाव्य आन्सर शीट किंवा आन्सर की आपण आज देणार आहोत. ठीक आहे, तर एक स्टेप बाय स्टेप आपण प्रश्न बघूया. पेपर आज झाला होता, भरपूर विद्यार्थ्यांनी पेपर सोपा गेला अशा प्रकारे वगैरे कॉल किंवा मेसेज आलेले आहेत. काही विद्यार्थ्यांनी पेपर शेअर केले आहेत. तर त्यानुसार आपण आजच्या झालेल्या पेपरचं इन डिटेल डिस्कशन बघूया. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन बघा. ही आपण जो आज सेट घेतलेला आहे तो सेट सी आहे. सेट सी त्याच्यामधले जे क्वेश्चन्स आहेत मॅथ्स आणि रिझनिंगचे ते आपण घेऊया. पहिला क्वेश्चन काय होतं बघा. सेट ए मधला पहिला म्हणजे की चौथा क्वेश्चन होता. काय क्वेश्चन होता? अ ने बला एक वस्तू 10% नफ्यानं विकली. ई ने काय केली? वस्तू 10% नफ्यानं विकली. बी ने ती वस्तू परत 10% तोट्यानं परत अ ला विकली. ठीक आहे, तर या व्यवहारामध्ये अ ला किंवा ए ला नफा किंवा तोटा काही झाला नाही. 11% नफा झाला, 20% नफा किंवा यापैकी काही नाही. बरोबर. आता नफ्या तोट्याचा प्रश्न आहे, पर्सेंटेज आहे, डायरेक्टली तुम्ही 100 ला कम्पेअर करायचं. काय दिलं तुम्ही? त्यांनी तुम्हाला ए न बी ला वस्तू 10% नफ्याने विकली. समजा ए न 100 रुपयाला वस्तू घेतली होती, बी ला 10% नफा म्हणजे काय रे? बी ला त्याने वस्तू विकली एक 10% नफा म्हणजे 100च्या 10% म्हणजे 110 रुपयाला विकली. 10% नफा म्हणजे 100 गुणिले 10 भागिले 100, 110 रुपयाला बी ला विकली. बी न परत काय केली माहितीये? 10% तोट्यानं परत ए ला विकली. आता 10% तोटा म्हणजे 110 गुणिले 10 भागिले 100, 110च्या 10% तोटा झाला. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल म्हणजे 11 रुपये तुम्हाला काय झालं? तोटा झाला किंवा लॉस झाला. आता 11 रुपये लॉस झाला किती वरती? 110 रुपयावरती. मग काय करणार? 110 रुपयामधून काय करणार माहितीये? 110 रुपयामधून तुम्ही 11 मायनस करा. 110 रुपयामधून 11 मायनस केले, 11तून 2 गेले 9, 0 99 आले. म्हणजे बी न ए ला जेव्हा वस्तू विकली तेव्हा त्यानं ती 99 रुपयाला विकली. बरोबर, तेव्हा त्यानं ती काय केली? 99 रुपयाला विकली. तर या व्यवहारात अ ला किती फायदा झाला? आता ह्याच्यामध्ये अ ला किती फायदा झाला बघा. मला सांगा, त्याने वस्तू 100 ला घेतली पण त्यानं बी ला विकली 110 ला, म्हणजे त्याच्या खिशामध्ये सध्या 110 रुपये. बरोबर, 110 रुपये. आणि परत त्यांनी काय केलं? बी न परत त्याला पैसे, बी न परत त्याला ती वस्तू विकली 99 ला. त्यानं काय केले? 110 मधले परत 99 बी ला देऊन टाकले. बरोबर, पहिले 100 ला वस्तू घेतली, 100 रुपये त्याच्या खिशातले गेले. बी ला वस्तू विकली 10% नफ्यानं म्हणजे 110 ला वस्तू विकली, बी कडून 110 रुपये घेतले, खिशामध्ये ठेवले. परत बी न काय केलं? परत अ ला वस्तू परत विकली 99 रुपयाला. मग 110 मधले 99 काढून परत त्याला दिले, म्हणजे 110 रुपये खिशात होते, 99 परत दिले, म्हणजे 11 रुपये त्याला काय झाला रे? नफा झाला. म्हणजे 11% नफा झालेला आहे त्याला. 100 ची वस्तू आहे, बरोबर ना? 100 ची वस्तू आहे आणि 100 म्हणजे 11% नफा किंवा 11% नफा झालेला आहे. ह्यांनी विकली ह्याला 110 ला, परत ह्याच्याकडून परत घेतली 99 ला, म्हणजे बी कडून 110 घेतले आणि त्याला दिले 99. फायदा कोणाचा झाला? फायदा झालेला आहे बी चा. किती? 11% नफा. सॉरी, फायदा झालेला आहे ए चा. ऑप्शन नंबर बी, 11% प्रॉफिट. ठीक आहे, समजलं? पुढचा क्वेश्चन खाली दिलेला काय अरेंज करायचंय? हा रिझनिंगचा प्रश्न आहे. प्रश्न ह्यांनी सगळे मिक्स दिलेले आहेत, मध्येच मराठी, मध्येच रिझनिंग, मध्येच कम्प्युटर, मध्येच इंग्लिश, मध्येच मॅथ, असं मिक्स केलेलं आहे. त्याच्यामुळे इतकं कन्फ्युजिंग आहे. तरी पण आपण बघूया. खाली दिलेल्या शब्दांना अर्थपूर्ण क्रमाने शब्द लावा. बघा, शब्द, परिच्छेद, वाक्य, अक्षरे, वाक्यांश. किंवा समजलं नाही इंग्लिशमध्ये, आता सगळ्यात छोटं कोण असतो? लेटर असतो. लेटर, लेटर ना, एबीसीडी हे लेटर आहेत, म्हणजे ए बी सी डी झेड पर्यंत लेटर आहे. त्या लेटर पासून एक वर्ड तयार होतो. समजा आपण घेतला वर्ड हॅट, टोपी. हा वर्ड आला, HAT, ह्याच्यामध्ये लेटर आहे. लेटर पासून वर्ड बनला. 4 नंतर 1 ऑप्शन कुठे? 4 नंतर 1 फक्त एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. 4 नंतर 1 लेटर, लेटर पासून वर्ड तयार झाला. वर्ड नंतर एक फ्रेज तयार झाली. फ्रेज असतं ना, म्हण म्हणतो आपण त्याला. फ्रेज तयार झाली. फ्रेज नंतर एक सेंटेन्स तयार झालं, वाक्य तयार झालं, आणि नंतर एक पॅराग्राफ तयार झाला. अशा प्रकारची सिक्वेन्स पाहिजे. ऑप्शन नंबर 4 वरून सुरू होणार फक्त एकच आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. एका वस्तूची किंमत 75 रुपये होती. त्या किमतीमध्ये प्रथम 20% वाढ झाली आणि नंतर काय झालं? परत 20% त्याची किंमत कमी झाली. त्या वस्तूची सध्याची किंमत किती आहे?
वस्तू कितीला आहे तुमची 75 रुपयाला. 75 रुपयाच्या वस्तूमध्ये प्रथम 20% वाढ झाली, म्हणजे 20 भागिले 100 करायची, 0 0 कॅन्सल, बरोबर. बे एक बे बे पंचे 10 आणि हा झाला 15, बरोबर. म्हणजे 15 रुपये काय झाले ह्याच्यामध्ये, 75 रुपयाची वस्तू त्याच्यामध्ये 20% वाढ झाली. 75 आणि 15 म्हणजे 85 आणि 90. आता वस्तू झाली 90 रुपयाला. 75 रुपयाची वस्तू झाली तुमची 90 रुपयाला. 75चे 20% म्हणजे 15 रुपये. परत तिची किंमत 20% कमी केली. 90च्या 20% म्हणजे 9 दुने 18. 18 आले पाहिजे, लगेच समजते आपल्याला, तरी पण आपण करूया. 90चे 20% त्यांनी कमी केले. 20 पंचे 100, बरोबर, आणि 18 पंचे 90, 18 आलं. 18 रुपये कमी केले. कोणामधून कमी केले? 90 मधून 18 रुपये कमी केले. 10 तून 8 गेले, 2 हातचा आला 1, 7, 72. वस्तूची किंमत 75 होती. 75 मध्ये 20% वाढ झाली, वस्तू झाली 90 रुपयाला. 90 मध्ये परत 15%, सॉरी 20% कमी झाले, मग परत 20% कमी केले, म्हणजे 18 रुपये झाले. 90 मधून 18 गेले, उरले 72. त्या वस्तूची सध्याची किंमत आहे ऑप्शन नंबर 1, 72, 72 रुपीज. किंवा तुम्ही काय करू शकता, सक्सेसिव्ह काढू शकता. म्हणजे कसं, तुम्ही असं पण करू शकता ना, कसं माहितीये का, 75 गुणिले किंमत वाढली 20%, 120 भागिले 100. किंमत कमी झाली 20%, 80 भागिले 100, 80 भागिले 100. हे सॉल्व्ह करा, हे सुद्धा उत्तर तुमचं तेच येणार आहे. तुम्ही क्रॉस चेक करू शकता. 25 त्रिक 75, 25 चोक 100, बरोबर. 1 0 1 0 1 0 1 0, 4 1 4, 4 त्रिक 12, 3 त्रिक 9, 9 8 72, 72 रुपये. 75चे 72 झाले. तुम्ही कसंही करू शकतात, तुमच्या लेवलला जसं जमेल, जो तुम्हाला मेथड आवडेल, जे तुम्हाला परीक्षेमध्ये योग्य वाटेल, आठवेल, अशा प्रकारे तुम्ही करायला पाहिजे होतं. प्रश्न सोपे होते, प्रश्न एकदम सोपे होते, ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. पुढचा क्वेश्चन बघूया. एक सिरीज दिली आपल्याला, ती सिरीज त्यांनी काय म्हणलं की कंप्लीट करा. संख्या मालिकेवरचा प्रश्न आहे. प्रश्न सोपा आहे. काय दिलं बघा, 4 नंतर 7, 12 आणि 19. आता 4 आणि 3 7 फरक वाढत चाललेला आहे. 7 आणि 5 12 फरक वाढतोय. 12 आणि 7 19 फरक वाढतोय. इकडे पण वाढला पाहिजे. मग हे किती, 2 2चा फरक आहे. 3 नंतर 5, 5 नंतर 7, 7 नंतर 9, 19 आणि 9 इथं 28 यायला पाहिजे. ऑप्शन आहे का? ऑप्शन नाहीये. मग आपण दुसऱ्या प्रकारे विचार करू शकतो. हा प्रत्येक फरक त्यांचा मूळ संख्येचा फरक आहे. 9 ही मूळ संख्या नाहीये. आपण असा सुद्धा विचार करायला पाहिजे, बरोबर ना. 3 मूळ संख्या आहे, 5 आहे, 7 आहे, नंतरची मूळ संख्या 11 आहे. मग आपण हे ऑप्शन घेऊन चेक करूया. 19 मध्ये 11 ऍड करा. 19 मध्ये 11 ऍड केल्यावरती 30 येतं. 28 किंवा 30 दोन्हीपैकी एक पाहिजे. दोन्हीही नाहीये, म्हणजे आपण काय म्हणणार, यापैकी काही नाही किंवा नन ऑफ द अबाव. प्रश्न सोपा होता, खूप सोपा, म्हणजे अति सोपा प्रश्न होता. पुढचा क्वेश्चन बघा. एका परीक्षेमध्ये 80% उमेदवार इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाले, 85% उमेदवार गणित विषयात उत्तीर्ण झाले, तर दोन्ही विषयात नापास झालेले उमेदवार. प्रश्न जर मराठी नीट वाचला तर तुम्हाला समजेल की प्रश्नामध्ये डाटा किंवा इन्फॉर्मेशन किंवा माहिती अपुरी आहे, अर्धवट आहे. मग इंग्लिशकडे जाऊया. हे इफ 73% कॅन्डिडेट्स पास इन बोथ द सब्जेक्ट्स, दोन्ही विषयात मिळून 73% पास झाले, असं जर म्हणलं असतं तर प्रश्न पूर्ण होता. इथं म्हणलंच नाहीये. म्हणजे आपण जर मराठी वाचत असू आणि मराठी वाचून आपण प्रश्नपत्रिका सोडत असू तर आपल्याला वाटन हा ऑप्शन चुकीचा आहे आणि यापैकी काहीही नाही. हे 100% बरोबर आलं असतं जर फक्त मराठीमध्येच दिलं असतं तर. कारण ह्या दोन स्टेटमेंटवरून मी उत्तर काढू शकत नाहीये. म्हणजे बघा, ही त्यांची चुकी आहे, बरोबर ना. आता यापैकी काही नाहीये, स्टेटमेंट अर्धवट दिलं, मग आपण म्हणू शकतो यापैकी काही नाहीये. तर असं व्हायला नाही पाहिजे. हा प्रश्न रद्द व्हायला पाहिजे. कारण की जर तुम्ही मराठीमध्ये तुम्ही अर्धवट दिले, पण आता दुसरे ऑप्शन ते काय म्हणतात, स्टेटमेंट दिलं असतं. जर तुम्हाला मराठीमध्ये डाऊट असेल किंवा समजलं नसेल किंवा काय वाटलं तर इंग्लिश प्रश्न रेफर करा. हा पॉइंट ते टाकलेले असतात. मग ठीक आहे. काय म्हणते त्यांनी, 80% पास झाले इंग्लिशमध्ये, 85% पास झाले गणितामध्ये आणि 73% पास झाले दोन्ही विषयात. हा तुमचा वेन डायग्राम, वेन आकृतीचा प्रश्न आहे. काढा अशी वेन आकृती. काय दिलं आपल्याला, पहिल्यांदा कोण रे, इंग्रजी, इंग्लिश लिहितो, ई लिहितो. नंतर गणितला मॅथ्स, एम लिहितो. आणि दोन्हीकडे पास झालेले किती आहेत, दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले, बरोबर. तर किती आहे, 73%, 73%. आता इंग्लिशमध्ये किती आहे, 80%. आणि मॅथ मध्ये किती आहे, 85%. आता हा कॉमन आहे. मग हे कॉमन आहे, जरी आपण 80 लिहिलं तर 73 आणि 80 डबल डबल होते. काही विद्यार्थी डबल होत आहेत. मग तुम्हाला काय करावं लागेल, 80 मधून 73 गेले म्हणजे किती राहिले, 7. फक्त इंग्लिशमध्ये पास झालेले 7 आहेत. 85 मधून 73 गेले, 5 मधून 3 गेला 2, 8 मधून 7 गेला 1. फक्त मॅथ मध्ये पास झालेले 12%. आता हे सगळे पास वाले, बरोबर ना. हे सगळे पास झालेले कॅन्डिडेट आहेत. 73 आणि 7 80, 80 आणि 10 90 आणि 2 92. बेरीज करा.
7, 73 आणि 12, बरोबर ना. 3 आणि 2 5 आणि 7 12, हातचा आला 1, 7 आणि 1 8 आणि 1 9, 92% विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या विषयात किंवा दोन्ही विषयात पास झाले. मग नापास किती आहे? 100% विद्यार्थी आहे. 92% पास झाले, याचा अर्थ काय विचारलं त्यांनी? हु हॅव फेल्ड इन बोथ द सब्जेक्ट्स, बरोबर आहे. तर दोन्ही विषयात नापास झालेले कोण आहेत? तर 8% विद्यार्थी आहेत किंवा 8% कॅन्डिडेट आहेत की ते नापास झालेले आहेत. हे सगळे कोणत्या ना कोणत्या विषयात पास आहेत किंवा दोन्हीमध्ये पास आहेत. तर दोन्ही विषयात नापास झालेले काय आहेत? उरलेले मायनस करा, 8% उत्तर येणार. 100 मायनस 92. ठीक आहे. कंप्लीट द फॉलोइंग सिरीज. परत एक सिरीजचा प्रश्न आहे. जर तुम्ही सिरीज नीट ऑब्झर्व केली, तुम्हाला काय दिसतं? ह्या सगळ्याच्या सगळ्या संख्या कशाच्या ना कशाच्या वर्ग आहेत, स्क्वेअर आहेत. प्रश्न बघितल्या समजतो ना. म्हणजे हा काय होईल? 1चा वर्ग, 3चा वर्ग, 5चा वर्ग, 7चा वर्ग, 11चा वर्ग. 1 3 5 7 9 इथं होणार आहे 9चा वर्ग, बरोबर ना. 9चा वर्ग म्हणजे काय येईल? 9 9 81. ऑप्शन नंबर बी किंवा ऑप्शन नंबर 2. म्हणजे 1 3 1 3 विषम संख्या घेतल्यात, 1 नंतर 3 नंतर 5 नंतर 7 नंतर 9 नंतर 11, प्रत्येकाचा वर्ग केला आणि सिरीज मेंटेन केली. खूप सोपा प्रश्न होता, डायरेक्ट प्रश्न होता. जर 1200 रुपये या मूळ रकमेवरती 2 वर्षाच्या सरळ व्याजाने एकूण रक्कम 1440 झाली, तर व्याजदर किती आहे? आपल्याला काय विचारलंय? व्याजदर. तुम्हाला फॉर्म्युला माहित पाहिजे. सिंपल इंटरेस्ट किंवा सरळ व्याज. काय फॉर्म्युला आहे रे? सरळ व्याज बरोबर मुद्दल दर आणि काळ किंवा वेळ भागिले 100. आता सरळ व्याज किती आहे? आता 1200 रुपये मी रक्कम घेतली होती कोणाकडून तरी, 1440 परत केली, याचा अर्थ व्याज किती आहे माझं? तर माझं व्याज येणार आहे 1440 मधून 1200 गेले म्हणजे किती येणार आहे? 240 रुपये व्याज आहे. किंमत ठेवली. मुद्दल किती आहे? 1200 रुपये मुद्दल आहे. दर किती आहे? रेट ऑफ इंटरेस्ट, त्याला आपण आर म्हणूया, तोच आपल्याला काढायचा आहे. किती वर्ष पैसे ठेवले? 2 वर्ष ठेवले, भागिले 100. 2 झिरो गेले, 2 झिरो गेले. तुम्हाला आर ची किंमत काढायची. हा झाला 240, हा 12 आणि हा परत 2, म्हणजे 12 दुने 24, 24 भागिले 240 भागिले 24 म्हणजे उत्तर येतं 10. तर तुमची आर ची किंमत आहे आर इज इक्वल टू 10% किंवा 10%. ऑप्शन नंबर सी आहे. ऑप्शन नंबर सी. डायरेक्ट प्रश्न आहे, डायरेक्ट फॉर्म्युला आहे, किंवा आपण इंग्लिशमध्ये फॉर्म्युला लिहू शकतो. इंग्लिशमध्ये एस आय इज इक्वल टू पी आर टी भागिले 100. पी म्हणजे प्रिन्सिपल, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि टी म्हणजे वेळ, किती वेळ किंवा किती काळ तुम्ही पैसे ठेवले, आणि एस आय म्हणजे तुमचा सिंपल इंटरेस्ट किंवा सरळ व्याज. इथपर्यंत क्लिअर आहे? सिंपल इंटरेस्टचा परत एक प्रश्न लगेच लागोपाठ प्रश्न आहे 2. सरळ व्याज काय बरं? 5200 रुपये 2 वर्षासाठी आपण 6% दराने किती व्याज होईल? डायरेक्ट फॉर्म्युला आहे. एस आय इज इक्वल टू पी आर टी भागिले 100. सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर मुद्दल दर आणि वेळ किंवा काळ भागिले 100. किती प्रिन्सिपल? 5200 आहे. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 6%. किती वर्ष? 2 वर्ष भागिले 100. 2 झिरो गेले, 2 झिरो गेले. 52 गुणिले 6 दुने 12, गुणाकार करा. 12 दुने 24 ला 4 हातचे आले 2, 12 पंचे 60, 60 आणि 2 62, 624 किंवा 624 हे एवढं सरळ व्याज होणार आहे. डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युल्यात किमती टाकायच्या, उत्तर काढायचं. असे प्रश्न परीक्षेला येणं म्हणजे आपलं नशीब आहे, किंवा म्हणू शकतो ना की आपला तेवढा अभ्यास आहे. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न. चूज द ऑड मॅन आउट. भिन्न वर्गीय घटक ओळखा. आता चहा, रबर, वेलची आणि खडू, किंवा त्याला म्हणतो आपण कार्डमम. आता तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं, हे चहाचे मळे असतात, रबराचे असतात, वेलचीचे मळे असतात, खडूचे मळे असतात का रे? खडू कुठं मळ्यात तयार होतो का? खडू कारखान्यात तयार होतो, बरोबर, कारखान्यात तयार होतो. किंवा हे सगळे प्लांटेशन्स आहेत, हे सगळे प्लांटेशन म्हणतो ना. ब्रिटिशांनी बघा आपल्यावरती राज्य केलं, तेव्हा हे ब्रिटिशांनी प्लांटेशन वर्कर्स ॲज अ हायर केलं होतं आपल्याला. म्हणजे प्लांटेशन वेगवेगळ्या म्हणतो ना की मळे लावण्यासाठी ब्रिटिशला काही श्रीलंका, आसाम वगैरे, पश्चिम बंगाल, इकडे तिकडे ज्या ज्या ठिकाणी, कर्नाटक, ज्या ज्या ठिकाणी पॉसिबल आहे तिथं लोकांना कामावरती घेतलं होतं. हे सगळे मळे लावण्यासाठी, म्हणजे हे सगळे प्लांटेशन करू शकतो आपण ह्या गोष्टी. खडू करू शकत नाही. म्हणजे ऑप्शन नंबर काय रे आपला? चॉक. ऑप्शन नंबर डी किंवा खडू हा आपला चुकीचा ऑप्शन आहे, बरोबर ना. ऑड मॅन आउट आहे, तिघांपेक्षा भिन्न आहे, वेगळा आहे. 3 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. जर त्यांच्या वयांचे प्रमाण 3 5 7 असेल, तर सर्वात लहान मुलाचे वय किती? 3 मुलांचे सरासरी वय. आता सरासरी काय असते माहितीये का? सरासरी म्हणजे तुमचे सगळ्या संख्यांची बेरीज भागिले तुम्ही किती संख्या घेतल्यात बेरजेला.
आता 3 मुलं आहे म्हणजे सगळ्यांची काही ना काही बेरीज होणार आहे, भागिले 3 बरोबर 15 सरासरी. तर मग 3 मुलांचं टोटल वय किती आहे रे? 3 मुलांचे टोटल वय हे येणार आहे 15 गुणिले 3 म्हणजे 45 वर्ष. हा तुमचा वयवारी आणि गुणोत्तर आणि प्रमाण मिक्स केलेला प्रश्न आहे. तिघांचं मिळून वय आहे 45 वर्ष, त्यांचा रेशो दिलाय 3:5:7. सोपं आहे, बेरीज करा. 3 आणि 5 8, 8 आणि 7 15, बरोबर. 15 बेरीज आली, 15 लिहिलं इथं मी खाली. त्यांनी काय विचारलं आपल्याला? लहान मुलगा. आता लहान कोण आहे? 3 ला 5 आणि 7 मध्ये लहान कोण आहे? 3 आहे. तर लहान आणि किती? 45. 15 1 15, 15 3 45, 3 3 9. म्हणजे लहान मुलाचे वय किती आहे? 9 वर्ष आहे, 9 इयर्स. क्लिअर आहे इथपर्यंत? 9 इयर्स. बघा ह्यांनी काय सांगितलं आपल्याला? 3 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे, त्यांच्या वयांचे प्रमाण 3 5 7 आहे. 3 मुलांचं सरासरी म्हणजे 3 ने गुणाकार केला, 15 3 45, तिघांचं मिळून 45 झालं, बरोबर ना? 45 झालं. मग लहान मुलांचं किती आहे? लहान 3/15 गुणिले 45, किंवा तिघांची बेरीज करा, 5 आणि 3 8 आणि 7 15, बरोबर. 15 रेशो म्हणजे 45, म्हणजे 1 रेशो म्हणजे 3 झाला. आपल्याला विचारला 3 रेशो, 3 रेशो म्हणजे 9 झाला, 9 वर्ष. तुम्ही अशाही पद्धतीने करू शकता, तुम्ही अशाही पद्धतीने करू शकता, तुमचा कॉल आहे. आता बघा अस्थमा, लंग्ज, तर कंजक्टिव्हिटीज किंवा कंजक्टिव्हायटिस यामुळे काय? तर अस्थमामुळे आपले लंग्ज खराब होतात, अस्थमामुळे आपले लंग्ज खराब होतात. तर कंजक्टिव्हायटिसमुळे आपलं काय खराब होतं रे? तर आपले आईज किंवा आपले डोळे खराब होतात. काय? आपले डोळे खराब होतात, डोळे. नागपूर ते प्रयागराज जाणाऱ्या ट्रेनचा वेग 100 किलोमीटर प्रति तास आहे. नागपूर ते प्रयागराज, नागपूर ते प्रयागराज एक ट्रेन चालली. नागपूर आपल्या इकडे, प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये आहे. ट्रेन चालली, जाताना स्पीड आहे ट्रेनची 100 किलोमीटर पर आवर. आणि नागपूरला परत येताना स्पीड काय झाला? वाढला. परत तिकडे येताना काय झालं? स्पीड वाढलेला आहे, स्पीड झालेला आहे तुमचा 150 किलोमीटर पर आवर. आता डिस्टन्स मला सांगा, नागपूर ते प्रयागराज डिस्टन्स सेमच आहे आणि प्रयागराज ते नागपूर सुद्धा डिस्टन्स सेमच आहे. जर डिस्टन्स सेम असतील तर त्यांनी पुढे काय विचारलं आपल्याला? त्या ट्रेनचा संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग काढा. मग सरासरी वेग काय असतो? किंवा आपण त्याला म्हणतो ऍव्हरेज स्पीड, फॉर्म्युला आहे आपला ऍव्हरेज स्पीड, किंवा आपण त्याला म्हणतो सरासरी वेग. फॉर्म्युला काय आपला? 2xy भागिले x अधिक y. 2xy म्हणजे काय? 2 गुणिले x म्हणजे काय? तुमचं जातानाचा वेळ 100 गुणिले येतानाचा वेळ 150 भागिले दोघांची बेरीज 250, बरोबर. दोघांची बेरीज 250, भागाकार करू शकतो आपण. 0 0 कॅन्सल, बरोबर. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 1 5, 5 2 10 आणि 0 म्हणजे काय राहिला? 2 गुणिले 20 गुणिले 3 किंवा 20 त्रिक 60, 60 2 120. ऑप्शन नंबर डी आलेला आहे. 120 त्याचा स्पीड आहे. तुम्ही करू शकता कॅल्क्युलेशन. 2 गुणिले एक्स गुणिले वाय म्हणजे जाताना एक्स म्हणजे जातानाचा स्पीड, वाय म्हणजे येतानाचा स्पीड. 2 गुणिले 100 गुणिले 150 भागिले दोघांच्या स्पीडची बेरीज 100 अधिक 150 250. तुम्ही कॅल्क्युलेशन करा, ज्या गोष्टी कट होतील तेवढा कट करा. तुमचं उत्तर आलं 120 किलोमीटर पर आवर. परत हा प्रश्न ऑड मॅन आउटचाच आहे. काय दिलं बघा? तरंगण्याचे बुडणे. आता एखादी व्यक्ती तरंगते, एखादी व्यक्ती बुडते. तरंगणे कुठं होतं? पाण्याच्या वरती तरंगतं माणूस आणि पाण्याच्या खाली माणूस बुडतं, बरोबर आहे. आता जहाज, होडी दिलं, होडी कुठं असते? पाण्याच्या वर असते, पाण्याच्या वर तरंगते. मग पाण्याच्या खाली कोण आहे? जहाज जाते का? नाहीये. गोळी जाते का? गोळी तसं काय संबंध आहे? गोळी कुठं पाण्यात जाते? पाणबुडी किंवा सबमरीन. पाण्याच्या वरती किंवा विरुद्धार्थी म्हणजे विरुद्ध दोन गोष्टी आहेत, तरंगणे, बुडणे. होडी आणि खाली पाणबुडी, किंवा जी गोष्ट पाण्यावर तरंगते त्याला होडी म्हणतो, जी गोष्ट पाण्याच्या आत जाते त्याला म्हणतो पाणबुडी किंवा सबमरीन. द ऍव्हरेज ऑफ द फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 9, 9च्या पहिल्या 5 पटींची सरासरी किती आहे? 9चा पाढा म्हणा. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45. सरासरी विचारली, सगळ्यांची बेरीज करा. 5 आणि 6 11, 11 9 20, 20 आणि 15 35, बरोबर ना? बरोबर आहे. हातच्या 3, 3 आणि 3 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 12 आणि 1 13, 135. आता 135 भागिले मला वाटतं किती संख्या आहेत? ह्या 5 संख्या आहेत ना, 1 2 3 4 5, 5 2 10, खाली उरले 3 35, 5 7 35. काय उत्तर आलं आपलं? 27. ऍव्हरेज काय आलं आपलं? सरासरी 27 किंवा 27 आलेली आहे. काही नाही,
9च्या पटीमध्ये म्हणजे 9चा पाढा 5 वेळेस म्हणायचा त्यांनी. 9ची पहिले 5 पट म्हणले, 9चे पहिले 10 पट म्हणले असते तर मी 9चा पाढा 10 पर्यंत लिहिला असता. 9 10 90. पहिले 5 पट सगळ्यांची बेरीज भागिले किती संख्या आहेत तर टोटल 5 संख्या आहेत, भागाकार करायचा. How many people are there in the group if it is known that while standing in a straight line A and E are at the ends and there are 3 people in between them? प्रश्न एकदम सोपा म्हणजे एकदम सोपा आहे. त्यांनी काय म्हणलं की एक अशी स्ट्रेट लाईन आहे, ए आणि ई हे काय आहेत माहितीये का, 2 टोकाला आहेत, 2 टोकाला उभे आणि त्यांच्यामध्ये 3 लोक आहेत, 1 2 आणि 3. मग लाईन मध्ये किती लोक आहेत, आता हे 3 आणि हे 2 जण 5. हा काय प्रश्न आहे का, हा काय प्रश्न आहे का, एवढा सोपा प्रश्न असतो का कुठं, सिंपल सरळ प्रश्न आहे. तांदळाच्या किमतीत 20% घट होते. पूर्वी ज्या पैशात 20 किलोग्रॅम तांदूळ खरेदी करता येत होता त्याच पैशात आता किती तांदूळ खरेदी करता येईल. प्रश्न बघा, खूप छान प्रश्न आहे. तांदळाच्या किमतीत 20% घट झाली. समजा पहिले तांदळाची किंमत तुमची 100 रुपये होती, 100 रुपये किलो होतं समजा, आता झाला तुमचा 80 रुपये किलो, 80 रुपये किलो केजी पर केजी, बरोबर ना. 20% घट झाली, 100 रुपये होती, 20% घट झाली. पूर्वी ज्या पैशात 20 किलो तांदूळ खरेदी करायचो आपण, आता 20 किलो 100 रुपयाचा रेट आहे, मला 20 किलो तांदूळ घ्यायचा, किती रुपये लागतील रे, 1 2 आणि 3 2000 रुपये लागतील. 100 रुपयाचा रेट होता, 20 किलो तांदूळ पहिल्यांदा घ्यायचो आपण, बरोबर. पूर्वी 100 रुपयाचा रेट आहे, 20 किलो घ्यायचो 2000 रुपयामध्ये. तर त्यांचं म्हणणं आलं की नवीन रेटनुसार, नवीन रेट काय आहे, 20% कमी झाला म्हणजे 80 रुपये. नवीन रेटनुसार 20 किलोग्रॅम तांदूळच घ्यायचा आहे आपल्याला, बरोबर. नवीन रेटनुसार त्याच पैशात, आता पैसे किती आपण खर्च करायचो तांदळावरती, 2000 रुपयेच खर्च करायचो. मग त्याच पैशामध्ये आता किती तांदूळ येईल, मग काय करणार, 2000 रुपये माझ्याकडे रुपये आहे खिशामध्ये, मला 80 रुपयाचा तांदूळ घ्यायचा, 80 रुपये रेटचा, तर किती किलो येणार, तर 2000 भागिले 80, 0 0 कॅन्सल, 8 दुने 16, बरोबर. खाली उरले 4, 40, 8 45. म्हणजे पहिल्यांदा आपण 20 किलो तांदूळ घ्यायचो, आता आपण 25 किलो तांदूळ घेऊ शकतो. ऑप्शन नंबर सी किंवा 25 केजी. काय केलं आपण, पहिल्यांदा 100 रुपये रेट घेतला, रेट कमी झाला 20% म्हणजे 80 रुपये रेट झाला. पहिले 20 किलो तांदूळ घ्यायचो, मग 100 रुपये रेट आहे, 20 किलो घ्यायचं म्हणजे 2000 रुपये खर्च व्हायचे. तेवढ्याच पैशात म्हणजे 2000 रुपयामध्येच 80चा रेट असेल तर किती किलो येईल, 2000 भागिले 80 म्हणजे 25 केजी तांदूळ आपण घेऊ शकतो. क्लिअर. 2 उमेदवारामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये, निवडणुकीचा बघा सध्या सीझन आहे, 2 उमेदवार निवडणुकीमध्ये उभे राहिले, 2 उमेदवार निवडणुकीमध्ये उभे राहिले, तर निवडणुकीत एकूण पडलेल्या मतांपैकी विजेत्याला, जो जिंकला त्याला 65% मते जास्त मिळाली होती आणि तो 2748 मतांच्या फरकाने विजयी झाला. जर एकही मत अवैध किंवा इनव्हॅलिड नाहीये, सगळे वोट व्हॅलिड आहेत, तर एकूण किती मतदान झाले. आता मला सांगा, एक उमेदवार आहे आणि जो जिंकलेला आहे, एकूण पडलेल्या मतांपैकी विजेत्याला 65% मत मिळाले आणि त्याला 2748 मतांच्या फरकाने तो जिंकला. आता 100% मत असतात, ह्याला मिळाले 65%, मग ह्याला किती मिळाले असतील, 35% मिळाले. हा 65% आणि ह्याला 35% मिळाले. त्यांचं म्हणणं काय आलं, तर ह्याला जो 65% मिळून जिंकून आला त्याला हरलेल्या पैकी 2748 मत जास्त मिळाले. मग आपण काय करणार, 65 वजा 35 किती होतात रे, 3 म्हणजे 30%. तर 30% म्हणजे किती माहितीये का, 2748. बघा 30% म्हणजे 2748. तर टोटल मतदान किती, तर 100% म्हणजे किती, डायरेक्टली क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 2748 गुणिले 100 भागिले 30, 0 0 कॅन्सल, 3 9 27, बरोबर 0, 3 9 27 0 आणि सॉरी 3 9 27 आणि 3 1 3 0 नाही, 3 1 3 येईल, 3 1 3, 4 मधून 3 गेला, खाली उरला 1, 18, 3 9 18, सॉरी 3 6 18. एकच मिनिट हा, परत एकदा करूया. 3 3 9, सॉरी 3 9 27, 4 घेतले वरून, 3 1 3, 4 मधून 3 गेला, खाली उरला 1, 18, 3 6 18, 916 गुणिले 10 म्हणजे 9160. ऑप्शन नंबर डी. तर टोटल मत होते 9160. प्रश्न कसा होता बघा, त्यांनी म्हणलं की 2 उमेदवार आहेत, जो जिंकलेला आहे त्याला 65% मत मिळाले, हारलेल्याला किती मिळतील, उरलेले मिळाले सगळे 35% मिळाले. या दोघांचा फरक किती आहे, तर दोघांचा फरक आहे 2748. म्हणजे जो जिंकून आला त्याला 2748 मत जास्त मिळाले. मग फरक काढला मी, 65 मधून 35 गेले म्हणजे 30% मत, जो की फरक आहे तो 2748 आहे. तर मग
जिंक टोटल मतदान किती, तर 30% म्हणजे 2748, तर 100% म्हणजे किती, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 916 गुणिले 10 म्हणजे काय झालं रे आपलं 9160 टोटल मतदान झालं होतं किंवा टोटल वोट्स आहेत, टोटल वोट्स आहेत. बरोबर आहे. पुढचं बघूया. एका फोटोकडे बोट दाखवत दिनेश म्हणाला, दिनेशने काय केलं, एका फोटोकडे बोट दाखवत. बरोबर आहे. त्यानं काय म्हणला, त्याचे वडील हा जो फोटो आहे, ह्या फोटोमध्ये जी व्यक्ती आहे, ह्याचे वडील, फोटोमध्ये जी व्यक्ती आहे त्याचे वडील माझ्या आईचे, हा दिनेश आहे. बरोबर आहे, हा दिनेश आहे. त्याचे वडील माझ्या आईचं एकुलता एक मुलगा आहे. आता बघा हे दिनेश काय म्हणतो, ह्याचे वडील माझ्या आईचे दिनेशची आई माझ्या आईचा एकुलता एक मुलगा, म्हणजे मी झालो स्वतः. माझ्या आईचा एकुलता एक मुलगा म्हणजे कोण झाला, तो हा स्वतः दिनेशच झालाय. हा कोणी माहितीये, हा स्वतः दिनेशच आहे. माझ्या आईचा एकुलता एक मुलगा, बघा आपल्या आईचा एकुलता एक मुलगा कोण आहे, आता आपणच असणार ना. तसंच आहे मग माझ्या आईचा, बरोबर, ह्याचे वडील कोण आहे, तर माझ्या आईचा एकुलता एक मुलगा म्हणजे स्वतः दिनेशच आहे. तर तो फोटो कोण आहे, तर दिनेशचा मुलगा आहे ना, तो दिनेश आहे आणि दिनेशचा मुलगा असणार आहे. तर ऑप्शन काय दिला आपल्याला, दिनेशच्या नातवाचा, दिनेशच्या मुलाचा, ऑप्शन नंबर सी, दिनेशच्या मुलाचा फोटो आहे. माझ्या आईचा एकुलता एक मुलगा म्हणजे स्वतः दिनेश आला, तो म्हणजे वडील आहे, त्या मुलाचे वडील आहेत ते. ठीक आहे, थोडंसं कन्फ्युजिंग होतं, ती ऑप्शन आहे. एका वस्तूची किंमत 20% कमी झाली आणि तिची उपभोग्यता किंवा वापर तिचा 20% वाढला, तर त्या वस्तूवरील एकूण खर्चात किती वाढ किंवा किती घट झाली, बरोबर आहे. हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला ह्याला ए प्लस बी प्लस ए बी भागिले 100. ए प्लस बी म्हणजे वाढ घट असं आहे. ए म्हणजे वाढ, बी म्हणजे घट, किंवा ए म्हणजे काय, पहिल्यांदा कमी दिलं ना, ठीक आहे, ए म्हणजे आपण घट घेऊया. बरोबर, 20% वाढ 20% घट, तुम्ही काही घेऊ शकतात. बरोबर, दोन्ही पण 20-20%च आहे. मग समजा मी म्हणलो की समजा ए म्हणजे काय आहे, 20% कमी झाली, किंवा पहिल्यांदा वाढ घेऊया आपण, ए म्हणजे वाढ घेऊया, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कसंही करू शकतात. वाढ आणि बी म्हणजे तुमचा घट झालेला आहे. ठीक आहे, आता ए म्हणजे वाढ किती आहे, 20% म्हणजे 20. आता बी म्हणजे घटला काय करायचं, मायनस लिहायचं, घटला मायनस लिहायचं, -20 प्लस ए म्हणजे वाढ 20 गुणिले घटला -20 भागिले 100 प्लस 20 -20 कॅन्सल, हा झिरो गेला, 2 गुणिले -2 उत्तर आलं -4. आता उत्तर मायनस मध्ये आलं तर हे काय असणार आहे, घट असणार आहे. -4 म्हणजे काय झालं, हे तुमचं घट झालेली आहे. -4 म्हणजे घट झाली, 4% घट. -4 आलं म्हणून ती घट झाली. जर प्लस असतं तर ते काय झाली असती, वाढ झाली असती. सोपं आहे, डायरेक्टली फॉर्म्युला टाकला आपण. अ आणि बी काय आहेत, दोघ जण भाऊ आहेत, बंधू आहेत. बरोबर आहे, अ आणि बी दोघं भाऊ आहेत. ठीक आहे, ए आणि बी दोघं भाऊ आहेत. असं करतो मी याला, प्लस म्हणजे भाऊ, मायनस म्हणजे बहीण किंवा लेडीज किंवा वुमन. सी आणि डी भगिनी आहेत, भगिनी आहेत. ओके, सी आणि डी भगिनी आहेत. अ चा मुलगा हा डी चा बंधू आहे. आता अ चा मुलगा, अ ला मुलगा आहे, काय तिचं नाव वगैरे काय माहित नाही आपल्याला. अ चा मुलगा हा कोण आहे माहितीये, डी चा बंधू आहे. अ चा मुलगा हा डी चा बंधू आहे, म्हणजे हा डी इथं सी येणार आहे. समजलं का. आता अ ला मुलगा आहे, ह्या दोघी जणी बहिणी आहेत. आता डी सी ची पण बहीण आहे, डी ह्या मुलाची पण बहीण, याचा अर्थ सी आणि डी आणि हे मुलगा हे सगळेजण ए चे कोण आहेत, सगळेजण ए चे मुलं आहेत. म्हणजे ए चे सगळे मुलं आहेत. मुलं म्हणण्यापेक्षा ह्या 2 मुली आणि हे मुलगा आहे, म्हणजे ए चे सगळे लेकर आहेत असं म्हणू शकतो आपण. आता ए च आहे ते सगळं आणि हे दोघं भाऊ आहेत. मग त्यांनी प्रश्न काय विचारला, तर बी याचे क सोबत काय नाते आहे, आता हे काय, बी कोण आहे, ए चा भाऊ आहे. तर बी च्या भावाचा मुलगा किंवा भावाची मुलगी, सी म्हणजे कोण, मुलगी, बी च्या, म्हणजे आपण काय शकतो की माझ्या भावाची मुलगी. मग बी चं नातं काय आहे, क सोबत नातं काय आहे, तर बी चं नातं, किंवा हाऊ इज बी रिलेटेड टू सन सी, तर बी हा रिलेटेड आहे सी बरोबर ऍज अ अंकल किंवा काका या नात्याने, हा तुमचा बी सी शी रिलेटेड आहे. बी चं नातं हे काकाचं आहे सी सोबत. क्लिअर आहे, समजलं. प्रश्न सोपा होता, फक्त मांडणी आपल्याला करता आली पाहिजे.
प्रत्येकी 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 आहे. त्यांच्यापैकी सर्वात लहान मुलाचे वय किती आहे? समजा पहिल्याचं वय 3 आहे, दुसऱ्याचं वय परत 3 आणि 3 6, म्हणजे असं वाढत वाढत जाणार आहे. बरोबर, प्रत्येक 3 वर्षांनी, म्हणजे मी म्हणतो पहिला एक्स, नंतर काय होणार आहे एक्स प्लस 3, परत 3 वर्षांनी एक्स प्लस 6, परत 3 वर्षांनी एक्स प्लस 9, परत 3 वर्षांनी एक्स अधिक 12, म्हणजे हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि 5, हे सगळे काय आहेत? मुलं जन्म झालेले आहेत. प्रत्येकी 3 वर्षांच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयांची बेरीज किती आहे? 50 आहे. एक्स 1 2 3 4 आणि 5 हे झाले 5 एक्स, अधिक 3 आणि 6 9, 9 9 18, 18 आणि 12 30, 5 एक्स अधिक 30 बरोबर 50, म्हणजे 5 एक्स बरोबर हा 30 तिकडे गेला, हा झाला 20, तर एक्स बरोबर काय झाला? 4 झालेला आहे. एक्स बरोबर 4. एक्स ची किंमत मला मिळाली. त्यांनी काय विचारलं आपल्याला? सर्वात लहान मुलाचे वय. सगळ्यात लहान मुलगा कोण आहे? एक्सच आहे. डायरेक्टली 4 आलं. ऑप्शन नंबर ए 4 उत्तर आलेलं आहे. प्रत्येक मुलगा 3 वर्षांनी जन्मतो आहे. मग पहिल्यांदा एक्स घेणार, नंतर एक्स प्लस 3, एक्स प्लस 4, सॉरी एक्स प्लस 6, एक्स प्लस 9, सगळ्यांची बेरीज केली आपण. त्याची बेरीज केल्यानंतर एक्सची किंमत काढली. लहान मुलगा एक्स आहे. एक्स. आता बघा, हा तुमचा रिजनिंगचा प्रश्न आहे किंवा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. एका भाषेत टूर साठी 1 2 3 4 वापरतात. क्लिअर साठी 5 6 7 8 4 वापरतात. आता बघा 5 6 7 8 हे नवीन शब्द आले, पण आर शब्द इथं आणि इथं 4 आला, आणि इकडे पण 4 आलेला आहे ऑलरेडी, इकडे पण आर आहे. म्हणजे मला समजलं की चौथ्या अक्षरासाठी चौथा शब्द आहे, म्हणजे ज्या त्या अक्षराला जो तो शब्द दिलेला आहे असं मला समजत आहे, वाटत आहे. पुढचं बघूया. स्पेअर साठी काय बरं? स्पेअर साठी 9 0 9 0 8, 8 म्हणजे ए, 3 नंबरला 8 आहे. ए साठी 8, इथं 8 आहे का? कुठं 8 आहे बघा. ए साठी 8 इथं मॅच झालाय. बरं, 4 आर ला परत 4 आला आणि ई ला 7 आला. ई म्हणजे कोण? इथं 3 नंबरला 7, म्हणजे लेटरचा नंबर, अक्षराचा नंबर आणि शब्द, म्हणजे नंबर आणि शब्द ते सगळे सेम सेम आहेत किंवा त्या त्या पोझिशनला बसलेले आहेत, हे आपल्याला माहित झालं. तर स्कल्पचर साठी असलेल्या संकेतातील 5वा अंक कोणता आहे? 5वा अंक कोणता आहे बघा? 1 2 3 4 आणि 5, 5वा म्हणजे पी आहे. आता पी साठी कोणता शब्द वापरलाय? पी दिसतो का तुम्हाला कुठे? इथं पी दिसतो मला, 1 आणि 2 नंबरला दिसतो. 1 आणि 2 नंबरला म्हणजे 0 वापरलेला आहे. ऑप्शन नंबर डी, पी साठी 0 वापरलेला आहे. बघा ना, एस पी, पी म्हणजे 2 नंबरला 0 आहे, इथं पण 5वा अक्षर 0 आहे, पी आहे, पी साठी 0 वापरला आहे. तुम्ही एकदा चेक करू शकता. अने 2 वर्षाच्या कालावधीसाठी 5% दराने चक्रवाढ व्याजाचा प्रश्न आला बघा. 5% दराने चक्रवाढ व्याजाने रक्कम 8,000 रुपये मुदत ठेवीमध्ये घेतली होती. मुदतीपूर्व नंतर याला रक्कम किती मिळेल? किती रुपये रक्कम घेतली होती? आता चक्रवाढाचा फॉर्म्युला काय आहे? अमाऊंट इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर भागिले 100 त्याचा पॉवर टी किंवा एन. ए म्हणजे काय? तुमची रक्कम आहे, रक्कम आहे. पी म्हणजे काय? तुमचं प्रिन्सिपल आहे किंवा मुद्दल आहे. 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय? व्याज दर आहे, बरोबर, किंवा आपण ह्याला दर लिहूया, दर भागिले 100, आणि मुदत किंवा किती वेळ ठेवायचे पैसे आपल्याला, मुदत दिलेली आहे 2 वर्ष 3 वर्ष 1 वर्ष वगैरे, हा फॉर्म्युला आहे. तर मग फॉर्म्युला ठेवून द्या किमती सगळ्या. अमाऊंट इज इक्वल टू पी म्हणजे काय? प्रिन्सिपल. किती रुपये घेतले देणार आहे? 8,000 रुपये घेतले. ओके. 1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 5%, 5 भागिले 100, आणि किती वर्ष घेतले? 2 वर्षासाठी घेतले. ओके, ठेवून दिले आपण. 8,000 गुणिले, आता ह्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केव्हा? 2 अपूर्णांक आहेत वेगवेगळे, अपूर्णांकाचा छेद वेगळा आहे, अपूर्णांकाची बेरीज करायची, छेद वेगळा असताना क्रॉस मल्टिप्लिकेशन. 100 1 100 अधिक 5 म्हणजे हा झाला 105 भागिले 100. दोनदा घेणार मी, कारण की इथं वर्ग आहे. 1 2 3, 1 2 आणि 3 इथले गेले. 5 दुने 10, 5 दुने 10, 5 1 5. ठीक आहे, बे 1 बे, बे चोक 8, म्हणजे काय झालं माहिती आहे? 4 गुणिले 105 गुणिले 21, बरोबर. 21 5 5 दर्शेला, 5 हातचे आले 10, 21 0 0 10 शेला 0 हातचा आला 1, 21 1 21 आणि 1 22, 22 गुणिले 4 म्हणजे 8,000 वगैरे काहीतरी उत्तर येतं. ठीक आहे, गुणाकार करूया. 2205 गुणिले किती रे? 4, 4 25 ला 0 हातचे आले 2, 4 0 0 2, 4 दुने 8, 4 दुने 8, 8,820. कुठे? ऑप्शन नंबर सी. तर 8,820 आपलं उत्तर आलं. डायरेक्टली फॉर्म्युला पाठ पाहिजे, फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवल्या, उत्तर आलं. 2 सेकंदात, 2 मिनिटामध्ये सुद्धा तुम्हाला वेळ लागणार नाही. 2 सेकंदात जिकडे तिकडे डायरेक्ट फॉर्म्युला किमती ठेवा, झालं.
एका सांकेतिक भाषेत फायर हे DGPC असे लिहिले जाते. फायरला आपण काय लिहितो DGPC. आता एफ नंतर डी म्हणजे बघा DEF किंवा एफ च्या अगोदर एक सोडून पहिलं लिहायचं. ओके, DEF GHI PQR CDE दोन दोन अक्षर पुढे आहेत. तर शॉर्ट या शब्दासाठी त्या सांकेतिक भाषेत असलेल्या शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते? आता टी साठी आपल्याला फाइंड आउट करायचंय. मग टी च्या अगोदर पाडे म्हणा, म्हणजे हे म्हणा PQRST बरोबर. आता मला सांगा आर नंतर काय होईल रे? एस सोडून द्यायचा, टी घ्यायचा. बघा इथं सी नंतर डी सोडून दिला, ई घेतला. पी नंतर MNOP क्यू सोडून दिला, आर घेतला. मग नंतर तसंच तुम्हाला शॉर्ट या शब्दासाठी सांकेतिक भाषेत असलेल्या शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते? शेवटचे अक्षर कोणते मला सांगा. आता इथं काय दिलं? व्हॉट विल बी द लास्ट लेटर ऑफ द कोडेड वर्ड शॉर्ट. ह्या शॉर्ट साठी कोणतं कोड असणार आहे? तर टी च्या अगोदर दोन अक्षर म्हणजे काय होणार आहे बघा, RST. टी च्या अगोदर सोडून द्या हा आणि ती अक्षर म्हणजे आर. ऑप्शन नंबर बी आला आपला, आर यायला पाहिजे शेवटी. शेवटच्या साठी त्यांनी आर वापरलेला आहे किंवा आर वापरला जाईल. बघ काय आहे, 3 जण आहेत. त्यांनी काय केलं? एक गवताळ कुरण भाड्यानं घेतलं. अने 7 महिन्यासाठी 10 बैल. अने काय केलं? 7 महिन्यासाठी 10 बैल म्हणजे 7 गुणिले 10 करा. 7 गुणिले 10 हे रेशो आणि प्रपोर्शनचं गणित आहे बरं का. बी न काय केलं? 5 महिन्यासाठी 12 बैल. 5 गुणिले 12 करा. आणि सी न काय केलं? 3 महिन्यासाठी 15 बैल. मग हे काय होणार आहे? 70. हे काय होणार आहे? 12×5 = 60. हे काय होणार आहे? 15×3 = 45. तर त्यांनी काय केलं माहितीये का? रेंट दिलं आहे 175 रुपये. त्यांनी भाडं दिलं, रेंट दिलं 175 रुपये. तर त्यापैकी सी न त्याच्या हिश्श्याचे किती भाडे दिले पाहिजे किंवा सी न किती रेंट दिलं पाहिजे? प्रत्येकानं आपापल्या प्रमाणात रेंट दिलं पाहिजे. ज्यांनी त्या कुरणावरती जेवढ्या वेळ त्यांचे गाई म्हशी काय चारले असतील त्याप्रमाणे रेंट द्यावं लागेल. मग मला सांगा, सगळ्यांची बेरीज करा बरं एकदा. सगळ्यांची बेरीज करा. 5 7 4 11 6 17 सगळ्यांची बेरीज येते 175. ओके, त्याच्यापैकी सीचं भाडं, तर सीचं काय आहे? सी साठी 45 आहे, 45 आहे. वरती लिहितो 175 तिघांची बेरीज केली. सी साठी 45 आहे. बी म्हणलं असतं तर मी 60 घेतला असता, वरती लिहिला असता. ए म्हणले असते तर मी 70 घेतला असता, वरती लिहिला असता. सी म्हणली म्हणून मी 45 लिहिला. गुणिले किती रुपये भाडं आहे? तर भाडं आहे 175, 175. हा झाला कॅन्सल, हा झाला कॅन्सल. उत्तर काय आलं आपलं? 45 रुपये. सी न किती भाडं द्यायला पाहिजे? 45 किंवा ऑप्शन नंबर ए 45 रुपीज एन सी न भाडं दिलं पाहिजे, रेंट दिलं पाहिजे. ठीक आहे. कंप्लीट द सिरीज. एक सिरीज दिली बघा आपल्याला, सोपं आहे बघा. एस नंतर टी PQRS OPQRS एस टी. टी नंतर यू. यू नंतर काय होईल रे? व्ही. व्ही नंतर डब्ल्यू. बघा म्हणजे इथं व्ही पाहिजे, लिहिला मी. नंतर सी DE एक अक्षर सोडून द्या. EFG एक अक्षर सोडून द्या. GHI एक अक्षर सोडून दिलं. IJK मॅच झाला. नंतर DEF एक अक्षर सोडून द्या. FGHHIJ म्हणजे VIJ हे उत्तर पाहिजे. ऑप्शन नंबर सी VIJ आपलं उत्तर पाहिजे. एकदम सोपं आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. एकदम सोप्या लेवलचे प्रश्न आहेत. ठीक आहे. जर एका माणसाने त्याची खुर्ची 720 ला विकली असती तर त्याला 25% तोटा झाला असता. समजा त्या माणसाची खुर्ची किती आहे रे? 100 रुपयाची आहे. त्याला 25% तोटा म्हणजे काय रे? 75 रुपयाला त्याने खुर्ची विकली. जर त्यानं 720 ला विकली असती तर त्याला 25% तोटा झाला असता. सेम कंडिशन मध्ये 725 ला विकली असती, 720 ला विकली असती तर 25% तोटा झाला असता. समजा खुर्चीची किंमत 100 रुपये आहे, 25% तोटा म्हणजे 75 ला विकावी लागली. सेम कंडिशन मध्ये 720 ला विकली असती तरी सुद्धा 25% तोटा झाला असता. तर खुर्चीची किंमत काय आहे इथं मी काढू शकतो. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 720 गुणिले 100 भागिले 75. डायरेक्टली तुमची खुर्चीची किंमत येईल 25×3 = 75, 25 × 100. 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 7 मधून 6 गेला खाली उरला 1, 3 × 4 = 12, 24 म्हणजे 240 गुणिले 4, 4 0 0, 4 × 16, 4 2 8 आणि 1 9, 960 रुपये. म्हणजे 960 रुपये काय तुम्हाला ही खुर्चीची किंमत मला मिळाली. मला खुर्चीची किंमत मिळाली. मग डायरेक्टली टिक मारायचं का? नाही, प्रश्न पुढे वाचायचा. तर 25% नफा होण्यासाठी त्याने ती खुर्ची कितीला विकली पाहिजे? मग 960च्या 25% काढा. 960 गुणिले 25 भागिले 100. 25 × 1 = 25, 25 × 100, 4 2 8 खाली उरला 1, 4 × 4 = 16, 0.
240 जर 25% आपल्याला नफा कमवायचा असेल तर 960च्या 25% म्हणजे 240 आले. खुर्चीची किंमत 960 आहे. 240 त्याच्यामध्ये ऍड करा. 0 6 4 10 हातचा आला 1 9 2 11 1 12 तर 1200 रुपयाला खुर्ची विकायला पाहिजे. ऑप्शन नंबर 1. त्यांनी काय विचारलं 25% नफा होण्यासाठी ती खुर्ची कितीला विकली पाहिजे 1200 रुपयाला. खुर्चीची किंमत किती म्हणली असते तर मी 960 टिक केलं असतं. मुद्दाम तसे ऑप्शन दिलेत जेणेकरून आपण कन्फ्यूज झालं पाहिजे किंवा आपल्याला यायला नको किंवा आपल्याला म्हणजे न आलं पाहिजे आपल्याला. क्लिअर. चलो पुढचा क्वेश्चन. खाली दिलेल्या शब्दांना अर्थपूर्ण क्रमाने लावा. आता बघा पोलीस, शिक्षा, गुन्हा, न्यायाधीश आणि न्यायनिर्णय. आता मला सांगा पोलीस कधी पिक्चर मध्ये येतात एखादा गुन्हा घडल्यावरती, बरोबर ना. मग सगळ्यात पहिले ह्याच्यामध्ये काय होणार आहे शिक्षा होणार का पोलीस येणार का. सगळ्यात पहिले गुन्हा घडणार आहे. मग ऑप्शन नंबर 3 वाले कुठे आहेत सगळीकडेच आहेत. गुन्हा झाल्यावरती कोण येणार आहे डायरेक्ट शिक्षा होणार का. गुन्हा झाल्यावरती पोलीस येणार आहे. 3 नंतर 1 3 नंतर 1 कुठे इथं आणि इथं आहे. हा आणि हा कॅन्सल झाला. 3 नंतर 4 न्याय निर्णय कसं काय होणार आहे. पोलीस गुन्हा झाल्यानंतर पोलीस येतात आणि पोलीस झाल्यानंतर मग ते पुढच्या प्रोसेस आहेत. आता 3 1 4 इथे सगळे कंटिन्यू आहे. 3 1 4 कंटिन्यू आहे. म्हणजे 3 नंतर गुन्हा म्हणजे गुन्हा झाला. नंतर 1 काय झालं रे 1 तुमचा कुठे गेला पोलीस आले. नंतर 4 नंबरला न्यायाधीशाकडे गेलो. मग नंतर 2 नंबरला शिक्षा होणार आणि 5 नंबरला न्याय निर्णय. असं होणार का. मग न्यायाधीशाकडे जाणार मग न्यायाधीश निर्णय देणार. म्हणजे न्यायाधीश नंतर 4 नंतर काय पाहिजे तुमचा 5 पाहिजे. न्यायाधीश निर्णय देणार आणि निर्णय झाल्यानंतर शिक्षा होणार आहे. म्हणजे 2 नंबर सगळ्यात शेवटी पाहिजे. ऑप्शन नंबर डी हा 2 आहे. ऑप्शन नंबर डी. समजलं. आता इथे बघा कन्फ्युजन कुठं होतं न्याय निर्णय आणि शिक्षामध्ये. न्यायाधीशाकडे ती व्यक्ती जाणार न्यायाधीश त्याला निर्णय देणार मग न्यायाधीशानंतर न्याय निर्णय पाहिजे. 4 नंतर 5 पाहिजे. इथं 2 आला म्हणून हा सुद्धा कॅन्सल झाला. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. क्लिअर. प्रश्न सोपे आहेत. एका व्यक्तीने 1400 रुपयाला सायकल खरेदी केली ओके आणि 15% तोट्यानं ती विकली. त्याला वाटलं बाबा आता विकून टाकावं नवी घ्यावा किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल त्यानं ती 15% लॉसनं विकली. तर त्या सायकलची विक्री किंमत काय. काही नाही 1400चे तुम्हाला 15% काढायचे. 15 भागिले 100 2 शून्य गेले 2 शून्य गेले 14 गुणिले 15 15 चोक 60 ला 0 हाच्याले 6 15 1 15 15 आणि 6 21 210 रुपये लॉस झाला. 15 चोक 60 0 हाच्याले 6 15 1 15 आणि 6 21 210 रुपये लॉस झाला. ओके काही प्रॉब्लेम नाहीये. मग कितीला विकली तर 1400 रुपयाची सायकल 210 लॉस झाला. मायनस करा 10तून 1 गेला 9 हातचा आला 1 4 मधून 3 गेला 1 परत 1 सॉरी हातचा नाही येत इथं हातचा येत नाही परत 1 म्हणजे 1190 रुपयाला त्यानं सायकल विकली पाहिजे. 1190 ऑप्शन नंबर सी 1190. क्लिअर आहे इथपर्यंत. कसलाही डाऊट किंवा काही असेल तर कृपया करून कमेंट करा किंवा सांगत चला. ठीक आहे. चलो जर तुमच्याकडे 10,000 रुपये असतील त्याच्यापैकी 25% खर्च झाले. बघा बरं का प्रश्न खूप चांगला आहे. तुमच्याकडे 10,000 रुपये आहेत त्याच्यापैकी 25% खर्च झाले तर उरलेली रक्कम मूळ रकमेच्या किती टक्केवारीनं कमी असेल. प्रश्न बघा प्रश्न खूप चांगल्या लेवलचा विचारलेला आहे. 10,000 रुपये 25% खर्च केले. मग 10,000 मधले 25% खर्च केले म्हणजे किती खर्च केले रे तर 2,500 रुपये खर्च केले. बरोबर ना. तर 10,000 मधले 2,500 खर्च केले याचा अर्थ किती रुपये शिल्लक राहिले तर 7,500 रुपये शिल्लक राहिले. 10,000 मधले 25% खर्च केले म्हणजे 7,500 रुपये शिल्लक राहिले. उरलेली रक्कम मूळ रकमेच्या किती टक्केवारीनं कमी असेल. उरलेली रक्कम म्हणजे किती आता मला सांगा. 10,000च्या 25% खर्च केले म्हणजे 7,500 रुपये राहिले. किती राहिले 7,500 रुपये राहिले. मग बरोबर मग 10,000 होते 10,000च्या 7,500 रुपये शिल्लक राहिले तर उरलेली रक्कम ही मूळ रकमेच्या किती टक्केवारीनं कमी असेल. उरलेली रक्कम मूळ रकमेच्या उरलेली रक्कम म्हणजे किती आहे आपल्याकडं 7,500 रुपये आहे. ही रक्कम मूळ रकमेच्या किती टक्केवारीनं कमी असेल. किती टक्केवारीनं कमी असेल म्हणजे परत तुम्हाला काय करायचंय 10,000 मधून परत 7,500 रुपये गेले म्हणजे तुमचे 2,500 रुपये राहिले 2500 राहिले भागिले परत किती होणार मूळ रक्कम 10,000 गुणिले 100. हे 2.5 कसं काय आले त्यांनी काय सांगितलं मूळ रकमेच्या किती टक्केवारीनं कमी आहे. मूळ रकमेच्या कमी किती फरक आहे ह्या मूळ रकमेमध्ये आणि ह्यांच्यामध्ये किती फरक आहे तर 2,500चा फरक आहे. 10 - 7.5 2.5चा फरक आहे म्हणून 2.5 दिले. मूळ रक्कम 10,000 आहे टक्केवारी म्हणून 100. 2 शून्य गेले 2 शून्य गेले हे दोघं पण गेले हे दोघं पण गेले कोण राहिलं फक्त 25 राहिला 25%.
ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर ए 25%. प्रश्न खूप चांगला होता. का आपल्याला वाटत असेल की 7.5 भागिले 1000 करूया, तसं होत नाही. प्रश्न नीट वाचा. तर बॅलेन्स वुड बी, बॅलेन्स किती आहे 7,500, तर बॅलेन्स वुड बी लेस, कितीनं लेस आहे, लेस बाय % ऑफ द ओरिजिनल. बॅलेन्स कितीनं कमी आहे, कोणापेक्षा, ओरिजिनल पेक्षा. तर 2,500 न कमी आहे म्हणून 2,500 लिहिले, भागिले ओरिजिनल रक्कम 100 आहे, सॉरी 10,000 आहे, 10,000 घेतले, पर्सेंटेज म्हणून 100 न गुणाकार केला, तुमचं उत्तर आलं 25%. बुधवार, गुरुवार, शुक्रवार या दिवसाचे सरासरी तापमान किती आहे रे, 40 डिग्री आहे. एक काम करूया आपण, सरासरीचा प्रश्न आहे, परत एकदा आला. बुधवार, गुरुवार अधिक शुक्रवार, सरासरी किती आहे 40, 3 ने गुणाकार करा, 40 गुणिले 3 120 होणार. गुरुवार, शुक्रवार, शनिवार बघा बरं का, गुरुवार प्लस शुक्रवार आणि प्लस शनिवार असं लिहू शकतो ना, मागं पुढं काय प्रॉब्लेम आहे, लिहू शकतो आपण. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आपण लिहू शकतो. किती आहे तर 41, 3 ने गुणाकार करा, 3 1 3, 3 चोक 12. बरोबर आहे, बरोबर आहे. आता मला सांगा, जर शनिवारचे तापमान 42 आहे, शनिवारचे तापमान 42 डिग्री दिलेले आहे. आता ह्या तिघांची बेरीज किती आलेली आहे, ह्या तिघांची 123 आली. कोणाची, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारची बेरीज किती आली आपली, तर आपली आलेली आहे 123. त्याच्यापैकी शनिवारचं 42 आहे, ठेवा ह्याच्यामध्ये. मग 42, तर गुरुवार आणि शुक्रवार बघा, गुरुवार अधिक शुक्रवार हे काय होईल 123 वजा शनिवारचं मला माहिती आहे किती आहे 42 आहे, मग हा तिकडे मायनस होईल, मायनस करा. म्हणजे काय होणार, गुरुवार प्लस शुक्रवारचं किती झालं तर 123 मायनस 42, 3 मधून 2 गेला, खाली उरला 1, 12तून 4 गेले, खाली उरला 8, 0. गुरुवार आणि शुक्रवार मिळून 81 झाले. आता बुधवार, गुरुवार, शुक्रवार किती आहेत तर 120 आहे, गुरुवार आणि शुक्रवार ह्याच्यामधलं 81 आहे, म्हणजे बुधवारचं पाहिजे ह्यांना, तर 120 मधून 81 मायनस करा, बुधवारचं येऊन जाईल. 120 मधून तुम्हाला काय करायचंय रे, 120 मधून तुम्हाला काय करायचं आहे, हे गुरुवार आणि शुक्रवार मायनस करा, ह्याच्यामध्ये किंमत ठेवा 81, बुधवार प्लस 81 बरोबर 120, म्हणजे काय होईल बुधवार बरोबर 120 वजा 81 करा, 120 मायनस 81. 10तून 1 गेला 9, हातचा आला 1, 12तून 9 गेले, खाली उरले 3, 0. उत्तर आलं आपलं 39 डिग्री किंवा 39 डिग्री आहे. बुधवारचं तापमान 39 डिग्री आहे, 39 डिग्री आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. अरेंज द वर्ड्स दिलेत, खाली दिलेल्या शब्दांना अर्थपूर्ण क्रमाने घर. आता मला सांगा, सगळ्यात पहिले घर असतं, रस्ता असतो का खोली असते, सगळ्यात पहिले आपल्या रूम असतात. खोलीनंतर खोली 4-5 खोल्या मिळून घर तयार होतं, म्हणजे 3 नंतर 1 पाहिजे. 3 नंतर 1 कुठं कुठे आहे तर 3 नंतर 1 2 ठिकाणी, हा कट करा. 3 नंतर 1 आहे, नंतर 2 आहे, नंतर रस्ता तयार झाला, ओके. खोली आहे, नंतर घर आहे, नंतर रस्ता आहे, 3 1 2 3 1 2. आता नंतर बघा 4 आणि 5 मध्ये फरक बघा, नगर आणि जिल्हा. बरोबर, नगर म्हणजे काय, आता नगर असतात ना वेगवेगळे, राजेश नगर, अंकुश नगर, सुभाष नगर, हे नगर, ते नगर, कोणते कोणते वेगवेगळे नगर असतात. बरोबर, आता हे वेगवेगळे नगर असतात. मला सांगा 3 1 2, आता नगर नंतर काय व्हायला पाहिजे, ह्यांचं नगर तयार व्हायला पाहिजे, आणि वेगवेगळे नगर असतात, अशा कॉलन्या असतात, त्या कॉलन्याचं काय व्हायला पाहिजे, त्या कॉलन्याचं आपण काय म्हणू शकतो जिल्हा. किंवा इथे समजतं बघा, नगर म्हणण्यापेक्षा छोटं नगर नाही, टाउन आहे, लहान लहान खेडे आहेत, तर ह्या खेड्याचा नंतर जिल्हा तयार होणार आहे, म्हणजे 4 पाहिजे ह्याच्यानंतर, आणि त्याच्यानंतर 5 पाहिजे. ऑप्शन नंबर 3 1 2 4 5, 3 1 2 4 5, ऑप्शन नंबर सी. हा कट झाला बघा. 3 म्हणजे काय, खोल्याचं घर तयार झालं, घरानंतर रस्ता तयार झाला, रस्ता एकत्र येऊन खूप मोठे रस्ते येऊन तयार होऊन टाउन किंवा छोटं शहर तयार झालं, खेडेगाव, आणि नंतर मग काय म्हणू शकतो आपण, डिस्ट्रिक्ट तयार झालं. टाउन म्हणजे छोटीशी सिटी व्हिलेज नाही, छोटं शहर म्हणू शकतो आपण, आणि मग शहराचं शहर एकत्र येऊन तुमचे वेगवेगळे शहर एकत्र येऊन जिल्हा तयार होतो. बरोबर ना, वेगवेगळे एकत्र शहर येऊन जिल्हा तयार होतो. एका गावची लोकसंख्या 1 लाख आहे, लोकसंख्या वाढीचा दर प्रतिवर्षी 10% इतका आहे, तर 3ऱ्या वर्षाच्या सुरुवातीला गावची लोकसंख्या किती असेल. आता बघा, एका गावची लोकसंख्या एवढी आहे, ही झाली पहिल्या वर्षी, प्रतिवर्षी 10%, हा झाला फर्स्ट इयरला. बरोबर, नंतर दुसऱ्या वर्षी, बरोबर, दुसऱ्या वर्षी सेकंड, म्हणजे इथं आहे लोकसंख्या वाढीचा दर प्रतिवर्षी 10% आहे, तर 3ऱ्या वर्षाच्या सुरुवातीला सध्या एवढी आहे, मग पहिल्या वर्षी किती होईल, 1 लाखच्या 10% म्हणजे 1,10,000. दुसऱ्या वर्षी काय होईल, 1,10,000च्या 10%, बघा 1,10,000च्या 10% गुणिले 10 भागिले 100, 0 0 0 0 कॅन्सल,
म्हणजे 11,000 बरोबर ना, 11,000 प्लस 1,10,000 म्हणजे 0,0,0,1,2,1 1,21,000 होणार आहे. किती होणार आहे? 1,21,000. आता ही स्टार्टिंगला एवढी होती, पहिल्या वर्षाच्या एंडला एवढी, दुसऱ्या वर्षाच्या एंडला, आणि तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला किती होणार आहे? तर तिसऱ्या वर्षाच्या त्यांनी काय विचारलं? सुरुवातीला विचारलं, शेवटी नाही. तर तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला सुद्धा लोकसंख्या तुमची एवढीच असेल. तिसऱ्या वर्षाच्या एंडला तुमची लोकसंख्या 1,21,000 गुणिले 10% म्हणजे 1,31 वगैरे असं काहीतरी होईल. पण ते तिसऱ्या वर्षाच्या एंडला होणार आहे. सॉरी 1,33 वगैरे तिसऱ्या वर्षाच्या एंडला होणार आहे. मग सुरुवातीला किती आहे? तर 1,21,000 ऑप्शन नंबर बी. इथं भरपूर विद्यार्थ्यांचा चुकलेला आहे, चकमा खाल्लेला आहे. त्यांनी काय विचारलं बघा, पहिल्या वर्षी एवढी म्हणजे स्टार्टिंगला एवढी होती, पहिल्या वर्षी एवढी झाली बरोबर आहे, नंतर दुसऱ्या वर्षी एवढी, तिसऱ्याच्या सुरुवातीला एवढीच राहणार आहे, 1,21च राहणार. ठीक आहे. 91 या संख्येमधून एका संख्येचे 30% वजा केले तर ती संख्या येते, तर संख्या कोणती? आता मला सांगा, 91 या संख्येमधून एका संख्येचे 30% वजा केले. आता मी काय म्हणतो की संख्या माझी x आहे, त्या संख्येचे 30% वजा केले बरोबर. 91 या संख्येमधून 91 मधून त्या संख्येचे 30% वजा केले, 30 भागिले 100, तर काय होणार आहे? तर ती संख्या येते, स्वतः ती संख्या येते. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करू शकतो आपण. तर एक काम करू शकतो आपण, काय करू शकतो, आपल्याला x ची किंमत काढायची आहे. हा सगळं त्या साईडला पाठवून देऊया आपण बरोबर, सगळं तिकडे पाठवून देऊया. म्हणजे 91 बरोबर हा सगळा इकडे जाईल, x अधिक 30x भागिले 100. काय केलं मी? ह्या पूर्ण अख्ख्याच्या अख्ख्या टर्मला तिकडे पाठवलं. सॉल्व्ह करा इक्वेशन. हा काय होईल? 91 बरोबर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 100 एक 100 आणि 30 म्हणजे हा होईल आपला 130x भागिले 100. मला x ची किंमत काढायची. x बरोबर काय येईल आपला? 91 गुणिले 100 भागिले 130. 0 0 कॅन्सल, 13 1 13, 13 सत्ती 91 बरोबर. आणि 7 गुणिले 10 म्हणजे x ची किंमत काय आली आपली? 70 आलेली आहे. 7 गुणिले 10 म्हणजे 70. संख्या कोणती आपली? 70 आहे किंवा 70 आहे, किंवा तुम्ही ऑप्शन वरून सुद्धा क्रॉस चेक करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण तुमच्या आजच्या झालेल्या पेपरचे इन डिटेल मॅथ रिझनिंगचे सगळे प्रश्न बघितले. प्रश्न खूप सोपे होते, काहीच याच्यामध्ये डाऊट नव्हता, काहीच याच्यामध्ये प्रश्न नव्हता, आणि सगळेच्या सगळे कुठंही मला वाटत नाही की कुठं चूक आहे, प्रश्न चुकला किंवा काय, सगळे प्रश्न बरोबर आहे. त्याच्यामुळे सगळ्या प्रश्नाचे ज्यांनी सोडवले असतील त्यांना मार्क मिळतील. जवळपास 35 प्रश्न हे मॅथ्स आणि रिझनिंगचे जवळपास होते 90 पैकी. तर बघा वेटेज किती आहे मॅथ रिझनिंगला, किती इम्पॉर्टन्स द्यायचं, कशा प्रकारे हँडल करायचं, हा तुमच्या लेवलचा प्रश्न आहे. ठीक आहे. लेक्चर कसं वाटलं प्लीज कृपया करून कमेंट करा. आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, बाकीच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल जेणेकरून. आणि काही डाऊट असतील, अडचणी असतील तर कमेंट करा. ठीक आहे, धन्यवाद. थांबूया इथं आपण.